आदणी घातली हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखी वेळ श्री जगन्नाथ हो. ज्ञानोबराय महाराजांनी दिलेली ही ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. ते ब्रह्मवाक्यच आहे बरं का. ज्ञानोबराय महाराज म्हणतात, रेताड जमिनीमध्ये दुर्वा उगवतील, त्या दुर्वांवर अमृताचा शिडकाव होईल, त्याच्यातून तांदूळ निघतील आणि त्या तांदूळाने मी तुझ्या जेवणाची, माझ्या जेवणाची, सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करेल, प्रत्यक्ष जगन्नाथ म्हणून. आता ही ओवी वाचल्यानंतर सुद्धा एखाद्याची भूक शमवल्या गेली नसेल आणि एखाद्याला अन्न मिळालं नसेल तर सरसकट एवढं समजावं की ओवी वाचली आहे, ओवीने स्वतःचं काम करायला सुरुवात केलेली आहे, पण त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या भुकेमध्ये कुठेतरी अहंकार होता म्हणून. अन्यथा ज्ञानोबराय महाराज अन्नपूर्णा म्हणून, शाकंभरी म्हणून, जगन्नाथ म्हणून आम्हाला खाऊ घालायला, अन्न द्यायला आणि जगवायला अत्यंतिक समर्थ आहे बरं का. ओवी लक्षात ठेवावी. आदणी घातली हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ. जय जगन्नाथ, माऊली जगन्नाथ. आदेश.